हे काम करणं गलत आहे. असं हे काय लोकशाहीला घातक आहे अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. नाही ना आमचं जायचं कारण काही नाही. आम्हाला एक माझं पहिल्यापासून भाजप संघ एक मला भाऊ भाजप संघाद्वारे नेतृत्व भाजपचं आहे. शिवसेना भाजपचं इथे आज नांदेड महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था धामधूम चालू आहे. नांदेड महापालिकेच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेचं इलेक्शन चालू आहे. त्याच्यामुळं नांदेडमध्ये सुद्धा चालू आहे. आज लास्ट दिवस फॉर्म भरायचा आणि उमेदवाराची निवड करायची. त्याच्यामुळं हे आज जे घडलेलं आहे 10 दिवसाचं हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आता पत्रकार परिषद घेण्याचं काम कारण म्हणजे आमचे 40 उमेदवार हे आज त्याची निवड झालेली आहे. ही पत्रकार की आपल्याला पत्रकार परिषदेला सर्व उमेदवाराचा परिचय झाला पाहिजे. पण या प्रभागामध्ये कोणते उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती झालं पाहिजे. त्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे. सांगायचं पर्यंत आज नांदेड महापालिकेवर 100% शिवसेनेचा सोसून बसणार नाही आणि येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर होईल. त्याविषयीचे सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे केलेले आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे जनतेची सेवा करणारे असे उमेदवार आपण 40 उमेदवार उभे केले आणि 30 उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेना नरेंद्र आंबेडकर साहेब यांचे सुद्धा या पक्षाचे सुद्धा 2 उमेदवार आपल्या 38 मध्ये आहेत आणि 2 उमेदवार आमचे 40 काल उमेदवार होते. ते रिफॉर्म लावते आम्ही 40 उमेदवाराला ते 2 उमेदवार भाजपला पडविले म्हणजे 2 रिफॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी आकार घ्यायला लावले. काही बरोबर वाटलं नाही. हे आतापर्यंत 40 वर्ष झालं असेल माझ्या मतानं. त्या उमेदवाराला पक्षाचा लावला. त्या उमेदवाराला कुठं पक्षात घेणे बरोबर नाही. ठीक आहे तुम्ही पहिलं काही केलं असतं गोष्ट अलग आहे. हे काम करणं गलत आहे. असं हे काय लोकशाहीला घातक आहे अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आणि जनतेत काम करणारे आपले 40 उमेदवार आहेत. पुरस्कृत आमचे 2 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये धनचकर ताई मीनाक्षी रमेशराव आणि 10 नंबर मध्ये आमच्या धर्मट दीपालीताई यांना शिवसेनेचे पुरस्कार उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत. आणि असे 40 आमचे उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे आहेत. आपण उमेदवार पळवल्याचा आरोप केलेला आहे म्हणतात. उमेदवार नंतरपासून गायब झाले आमचे तर आम्हाला भेटणार त्याने माघार जाऊन घेतली. मोबाईल द्यायचा स्विच ऑफ बघायला आम्ही सकाळी उठलो तर आमचे उमेदवार कुठे 2 उमेदवार गायब. म्हणजे अशी परिस्थिती झाली. मात्र आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतो बा आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून. तर त्यानेच आमच्याकडे आले तुमचा बीफॉर्म द्या म्हणजे शिवसेनेच्या आम्ही त्यांच्यावर उभं राहतो म्हणजे. शिवसेना पळवले मात्र नेमकं पुन्हा पळवले. तुम्ही पळवले म्हणताय मात्र नाव सांगा पुन्हा पळवले. पळवले भाजपनं पळवले. त्याने आता प्रेस घेतला ना त्याचा महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा. ते असं बीफॉर्म पळवितात का माणसं. त्याप्रमाणे शिंदे गटाची युती होणार होती. शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होतं. युती नेमकी कशामुळे फिसकटली काय कारण? महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्रातून नेतृत्व करतात. त्याच्यामुळे आम्हालाही वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला युती झाली पाहिजे. इथं सकारात्मकच होतो पहिलेपासून. मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो. मी एकच ठरले की आपल्याला भाजप सगळी युती करायची. ते 2दा-3दा मिटिंगा झाल्या बैठका झाल्या. ते बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला 6च्या वर आम्ही सीटा देऊ शकत नाहीत. आम्हाला माणसं ऍडजस्ट करायची. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं बा आम्ही 3,000 कोटीचे काम आले 3,500 कोटीचे तर 1,000 कोटीला 2 नगरसेवक मिळालं कसं जमणार. एवढे काम आले असताना एवढे मुख्य रस्ते एवढे मोठे प्रोजेक्ट उत्तर रस्ता दवाखाना कृषी महाविद्यालय जसं यशवंत कॉलेज सारखे आनंद नगर सारखे रस्ते मुख्य रस्ते केलेले आपण जसं छत्रपती चौक पासून
ह्याच्यापर्यंत आपल्या शासकीय ह्याच्यापर्यंत गेस्ट हाऊस पर्यंत अशी चांगले चांगले रस्ते घेतलेले आहेत. युती कुणामुळे झाली नाही. कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता जे प्रस्ताव दिला ते मान्य नाही, आम्हाला मान्य आला नाही. 6 सीटामध्ये कसं adjust करणार? किती मागं होतं? किती जागांची मागणी होती? आमची 16 जागेची मागणी होती. आम्ही बोला ठीक आहे 2 कमी द्या आम्हाला. आम्ही 14वर आलो तरी काही विषय झाला नाही. बरं आता जे पळून राष्ट्रवादी गेलेले आहेत सोबत का गेली नाही? राष्ट्रवादी सोबत जशी गोंडारकर गेली ती का गेली नाही? नाही ना आमचं जायचं कारण काही नाही. आम्हाला एक माझं पहिल्यापासून भाजप संघ एक मला भाजप संघाद्वारे नेतृत्व भाजपचं आहे. शिवसेना भाजपचं इथे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आहे ना, अजितदादा सोबतच आहेत ना महाराष्ट्रात. अजितदादा दादा बी आहेत. हा. मात्र एक पहिलेपासून शिवसेनेचे आणि भाजपचे पहिलीपासून युती राहिलेली. काल भाजप ज्या पद्धतीने आपण सांगितलं की जे विकास कामं जाहीरनाम्यात दाखवली राष्ट्रवादीचा आमच्याकडे पुस्तक आलता त्याने लेटर दिलं आम्हाला. हा. नंतर त्याने काही हे केलं नाही. नंतर लास्टच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवार ठरली आमची त्या दिवशी राष्ट्रवादी आली आमच्याकडे. केलेले काम त्याच्यामध्ये ऍड होते असं तुम्ही सांगितलं. आणि असं जाहीरनामा परिषदेत तुम्हाला आज तुमच्याकडे आला का माझ्याकडे आहे असं सांगण्यात आलं. मी सांगलं ते बाबा असे असे आहेत अशा गोष्टी म्हणजे होऊ नये. आणि जे कामं ज्याने केली त्याला त्यांची कामं त्यांनी श्रेय घ्या. बरं तुम्ही ज्या पद्धतीने विकास कामे दाखवलेत त्याच मध्ये तुमच्याच मतदारसंघातल्या एका पुलाचं उद्घाटन 3 वेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं, तर ते काम अद्यापही अपूर्ण आहे. ते फुलाचं आमचं तुम्हाला सांगतो भूसंपादन राहिलं तर त्या फुलाचं काही गोष्टी लोक शेतकरी जमीन देण्यात गेले बांधकामी आल्या त्याच्यामध्ये आता पुढे ते भूसंपादनाची जमीन वर हे केलेली आहे. गव्हर्नमेंटच्या ताब्यात घेतलेली आहे. येणाऱ्या काळात 100% असण्याचा पूर होणार 5 किलोचा. ठीक आहे काही अडचणी असतात. ओके, ओके. 10 वर्षे काही प्रोजेक्ट पेंडिंग राहतात. काहीतरी अडचणी हे असल्याचे तसे पेंडिंग आमदार साहेब महापालिकेवर आज 600 कोटीचं कर्ज आहे. शिवसेना 100% सुधारण्याचा प्रयत्न करेल. महापालिकेला 600 कोटी असतं तरी बी आपण त्याला कसं याला आपल्याला गंजाईच्या बाहेर आणायचं की आपण प्रयत्न करेल. शिवसेना प्रयत्न करेल. एकनाथभाई शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत. 100% आमच्या शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि या नगरसेवकाच्या सुद्धा पाठीशी राहतील. जे अंतर्गत रस्ते मिस्ते आहेत ते 100% आम्ही करू. काही विषय नाही ते